नमस्कार, सुप्रभात. न्यूज 18 लोकमतच्या तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात करत सामान्य नागरिकांना दिलासा दिलाय. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कामध्ये 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारांनी इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करून सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलं. मैं इसको एक नया तोहफा मानता हूँ सरकार का, और इस सरकार ने इतने तोहफे दिए हैं कि जो पहले कभी किसी सरकार ने नहीं दिए. और सरकार शायद ये सरकार ही पहली आई है जो जनता के बारे में सोचती है, और इसने ये आज और नया तोहफा दिया तो बहुत अच्छी बात है, तो बहुत खुशी है. आजकल जब भी हम कोई चीज़ महंगाई की तरफ बढ़ते हैं तो ये पता चलता है कि पेट्रोल और डीजल के रेट बढ़ रहे हैं, इसीलिए ट्रांसपोर्टेशन कॉस्ट बढ़ रही है और हर चीज़ के दाम बढ़ रहे हैं, सब्जियों के, फलों के, सब चीज़ के. तो इसका इम्पैक्ट ज़रूर दिखेगा कि अगर प्राइसेस कम हो जाएंगे तो ये एक दिवाली के मौके पर हम सब के लिए बहुत ही खुशी की बात है. हाँ, वही बात है कि हाँ थोड़ा बहुत तो 5 रुपये, अब 100 तो पार हो गया. देखो 100 से तो नीचे कभी आएगा नहीं. 5 रुपये होना तो ठीक है, थोड़ा तो बचेगा, मगर फिर भी ये पेट्रोल 100 से नीचे ही रहना चाहिए था. लेकिन अब बढ़ गया, अब तो कम नहीं होता. दिक्कत जो आ गई है एक बार, वो तो चलती रहेगी हमेशा. बजट से बाहर चला गया, बजट से बाहर है, 100% बजट से बाहर है. तो ये तो अच्छी बात है ना कि गवर्नमेंट, क्योंकि गवर्नमेंट ट्राई कर रही है कि उनको पैसे बढ़ा दे, तो उसका मतलब ये नहीं कि घटेगी नहीं. अगर चीज़ अभी बढ़ रही है तो आगे जाके घटेगी भी वो. तो मैं इस चीज़ में मैं तो बहुत खुश हूँ कि हाँ थोड़ा प्राइस कम हुए हैं, पर मैं इसको अभी भी रॉन्ग नहीं मानता कि अगर वो बढ़े भी थे तो ये गलत बात नहीं है. तर ऐन दिवाळीत वाहनधारकांना केंद्र सरकारनं एक मोठं दिवाळी गिफ्ट दिले असंच म्हणावं लागेल. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात झाली आहे. डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालंय तर पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालंय. मुंबईत पेट्रोलचा दर 111 रुपये आणि मुंबईमध्ये डिझेलचा दर 94 रुपये 38 पैसे इतका आहे. पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालंय आणि डिझेल हे 10 रुपयांनी स्वस्त झालंय. त्यामुळे वाहन चालकांना केंद्राकडून मिळालेला हा मोठा दिलासा आणि मोठं गिफ्ट. राज्यांकडून आकारला जाणारा जो व्हॅट आहे तो मुंबईसाठी 26% आहे, दिल्लीसाठी 30% आहे, कोलकाताला 25%, हैदराबादला 35.20% आणि राजस्थानसाठी 36% आहे. थोडक्यात काय तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे कमी झालेत. पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालंय. आता राज्यासह देशातील पंप चालक आहेत ते बंद पुकारण्याच्या तयारीत आहेत. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर अचानक कमी केल्यामुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत आलेत आणि 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी चढ्या दरानं पेट्रोलचा स्टॉक केलेला होता आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फरकानं दर कमी झाल्यामुळे पेट्रोल पंप चालकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कारण पेट्रोल पंप चालकांनी खरेदी केलेलं पेट्रोल किंवा डिझेल हे चढ्या भावानं खरेदी केलेलं होतं आणि आता अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 आणि 10 रुपयांची घट झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसणार आहे. मोठा फरक पडतोय किमतीमध्ये आणि त्यामुळेच पेट्रोल पंप चालक जे आहेत राज्यातले ते संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. पेट्रोल डिझेलचे दर अचानक कमी केल्यानं पेट्रोल पंप चालक अडचणीत आलेत. कारण 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी चढ्या दरानं पेट्रोल डिझेलचा स्टॉक केलेला होता आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फरकानं दर कमी झालेत. भाव अचानक उतरलेले आहेत पेट्रोल डिझेलचे 5 आणि 10 रुपयांनी आणि त्यामुळे याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसणार आहे. त्यांचं यामध्ये नुकसान आहे आणि म्हणूनच ते संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. हे रोजच्या रोज इंटरनॅशनलच्या प्राइसेसवर आमचे दर बदलत असतात असं एक शासन दावा करतं. पण प्रत्यक्षात असं जर 5 रुपये आणि 10 रुपये कट येत असेल तर तो संपूर्णतः राजकीय निर्णय झालेला आहे.
याचा येथे सांगत असलेल्या थिअरीशी कोणताही संबंध नाही आणि हे करताना त्यांनी डीलर्सचा कोणताही विचार केलेला नाही. उद्यापासून दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं आज सर्व डीलर्सनी टाक्या फुल करून घेतलेल्या आहेत. आजचा जो लॉस आहे हा संपूर्ण भारतातल्या सर्व डीलरचा एका रात्रीमध्ये काही लाखो रुपये प्रत्येक डीलरचा लॉस होणार आहे आणि हा लॉस भरून काढणं सोपं नाही आहे, अत्यंत कठीण आहे. एक तर 2017पासून शासनानं कमिशन वाढवलेलं नाही आहे, त्याच्या कोणतीही दाद फिर्याद घेत नाही आहेत आणि आज अचानक त्यांनाच जेव्हा सोयीचं वाटतं आहे त्यावेळेला अशा पद्धतीचा जर निर्णय झाला असेल तर हे अत्यंत डीलर्सच्या दृष्टीनं फार मोठं नुकसानीचं आणि चुकीचं घडतं आहे. तर या मोठ्या बातमीनंतर आता इतर बातम्याही पाहूयात. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशी साजरी होतीये दिवाळी आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त आज काय विशेष पाहूयात. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीगुरुभ्यो नमः. श्रीसरस्वत्यै नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वासरमणिरिव तमसान् राशिन्नाशयति विघ्नानां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सो आता दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. आपल्याकडे किती वाजता उठायला सांगितलं माहिती आहे? म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला उठायचं आहे. सो नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे साधारण 3:30 ते 4च्या मध्ये आपल्याला उठायचं आहे. उठून घरी सगळ्यांना उटणं लावून उटणं पण कसं लावतो आपण? तिळाचं तेल घ्यायचं आहे बरं का. परत कुठलंही दुसरं तेल नाही घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये ऊब आहे. त्यामुळे तिळाचं तेल घेऊन त्याच्यात उटणं मिक्स करून त्यांनी अंग मस्त चोळायचं आहे की जेव्हा आपण सुगंधी उटणं तेल असं लावून जेव्हा आपण अभ्यंग स्नान करतो तेव्हा शास्त्र असं सांगतं की आपल्याला नरकाचं भय आपलं जातं. आपल्या नेहमीच्या पणत्या आहेत ना मातीच्या छान सुंदर, त्या पणत्या लावाव्यात. त्याची पूर्ण रांग पंगत करावी अशी. त्याला दीपावली असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे आत्ता गणपती झाल्या काय होतं? पितृपक्ष, हो की नाही? आपण सगळे वाडी ठेवतो, श्राद्ध करतो गुरुजींना बोलवून. आपले पितृदेवसुद्धा संतुष्ट असावेत, तृप्त असावेत. त्यामुळे पितृपक्ष पूर्ण होतो आणि त्यानंतर पितृ आपले जे असतात ते ज्या ठिकाणून आलेले असतात ते आपल्या स्वस्थानी परत निघालेले असतात उत्तम भोजन करून. तर त्यांना आपण सुद्धा उत्तम आहोत हे कसं सांगायचं? तर आपण आकाशकंदील लावायचा. नरक चतुर्दशीला काय झालं होतं? एक फार मोठा पराक्रम या भूमीवरती झाला होता. नरकासूर म्हणून एक असुर राजा, राक्षस म्हणा राजा म्हणा असा तेव्हा होता कृष्णाच्या काळामध्ये. आणि त्यांनी अत्यंत पराक्रमी राजांना, तो पण पराक्रमी होताच पण तो चांगल्या मनाचा नव्हता, तो तामसिक असा राजा होता. सो त्यांनी असंख्य राजांना बंदिस्त ठेवलेलं होतं आणि फक्त तिथे तो थांबला नाही. आपल्या कडे अत्याचाराचा जो परिसीमा म्हणलेली आहे त्या चांगल्या घरातल्या स्त्रिया, राजकन्या ह्यांना उचलून आणून त्यांनी जनानखान्यात डांबून ठेवलेलं होतं. आणि असा नरकासुराचा वध कोणीही करू शकत नव्हतं. आणि मग जेव्हा श्रीकृष्णाच्या पत्नी माहिती आहे बरोबर, त्यातली सत्यभामा म्हणून त्याची एक पत्नी आहे, रुक्मिणीनंतर सत्यभामा आहे बरोबर. सत्यभामेनी काय केलं? सत्यभामा आणि श्रीकृष्ण आणि त्यांची सेना ही नरकासुरावर चालून गेली. आणि सत्यभामेनी श्रीकृष्णाला सांगितलं की तुम्ही काय लढाई करता, मागे व्हा, मी करते लढाई. आणि तिने जो काही बाण आणि ह्याचा मारा केला त्या सेनेवरती, असुर सेनेवरती, की ते इतके घाबरले की ही जर अशी लढत असेल तर हिचा आता नवरा तर काय लढेल मग, असं त्यांना अर्धमेलं करून सोडलं तिने. आणि एकमेव युद्ध जे अहोरात्र चाललं असं ते युद्ध होतं आणि शेवटी नरकासुराचा वध झाला. आणि त्या पराक्रमाला आपण आठवण्यासाठी आपण नरक चतुर्दशी सेलिब्रेट करतो.
तर हे होतं नरक चतुर्दशीचं महत्त्व, आजच्या दिवसाचं महत्त्व. आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिवाळी निमित्तानं फुलांची अशी सुरेख आरास करण्यात आली आहे. फुलांच्या सुरेख अशा आराशीमुळे अधिकच फुललेलं विठू माऊलीचं साजिरं सुंदर रूप आणखीनच फुलून दिसतंय. तुळस, झेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, जरबेरा, कागडा, कामिनीच्या फुलांची सजावट पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज दिवाळी निमित्त करण्यात आली आहे. आणिक दर्शन आणिक दर्शन विठोबात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास. दिवाळी निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळी सणात दिव्यांची आणि आकाशकंदिलांची सजावट पाहायला मिळते. त्यामुळे दगडूशेठ मंदिरावर आकर्षक अशी आकाशकंदिलांची रंगीबेरंगी अशी सजावट करण्यात आली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमत तुमच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आलाय. मग ते फूड शो असतील किंवा वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम असतील. पण दिवाळी म्हटलं की मुंबई आली आणि मुंबई म्हटलं की शिवाजी पार्क आलं. आता आम्ही आलेलो आहोत शिवाजी पार्कवर एक सुंदर अशी फेरी आपण मारणार आहोत. माझ्या बाईकवर फेरी आपण मारणार आहोत, कारण अप्रतिम असं लाइटिंग रोषणाई करण्यात आलेली आहे. झगमगून गेलेलं आहे शिवाजी पार्क. ज्यांना प्रत्यक्ष शिवाजी पार्कवर येता आलं नाही त्यांच्यासाठी न्यूज 18 लोकमत तर्फे ही सैर. दादरच्या शिवाजी पार्कची आपण एक चक्कर मारूया, बघूया की शिवाजी पार्कवरचा हा झगमगाट कसा आहे. अर्थात थोडंसं ट्रॅफिक आहे, त्यामुळे सावकाश आपण एक फेरी मारूया मस्तपैकी. पण शिवाजी पार्कवर अशी ही रोषणाई बघत फेरी मारणं हा एक अप्रतिम अनुभव. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश माझ्यासोबत आहेत आणि आम्ही दोघं हा सगळा जो आनंद आहे किंवा ही रोषणाई आहे, हा झगमगाट आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एकतर बाईक रायडिंग हा एक अत्यंत सुंदर अनुभव आणि त्यात शिवाजी पार्कवर ही रोषणाई तुम्हा सगळ्यांना दाखवण्याकरता मारलेली फेरी हा त्यात एक अजून सुंदर अनुभव. जे प्रेक्षक न्यूज 18 लोकमतचे थेट या शिवाजी पार्कपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि हा सुंदर रोषणाईचा अनुभव घेऊ शकत नाहीत, त्या सगळ्यांसाठी ही एक झगमगाटातली फेरी असं म्हणूया आपण त्याला पाहिजे तर. पण तुम्ही या शिवाजी पार्कचा सगळा भाग बघाल तर इथे आबालवृद्ध असतील, तरुण असतील, सगळेच जण छान निवांत असे 2 क्षण घालवण्यासाठी येत असतात. आणि त्यावेळेला अशी रोषणाई म्हणजे खरोखर दिवाळी असं वाटावं अशी ही रोषणाई आहे. आणि आपल्या सगळ्यांना ती साधारण 1.5-2 वर्षांनंतर अनुभवता येते. सुंदर सुशोभीकरण केलेलं आहे शिवाजी पार्कचं आणि झाडांना आणि जिथे बसतात तिथे जी खोडं आहेत झाडांची त्यांना सुद्धा सुशोभित करण्यात आलं आहे. खूप छान वाटतं या रस्त्यावर. आपण गेले 2 वर्ष खरं तर सुकून शोधतो आहोत आणि या सगळ्या 2 वर्षांच्या कालावधीनंतर आपल्या स्ट्रेसफुल आपल्या सगळ्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा सगळं 1.5-2 वर्ष एक आयुष्य थांबलं होतं या कोरोनामुळे, तर त्या सगळ्या थांबल्यानंतरच्या आयुष्यात एक छान असा हा फेरफटका, एक इतकी सुंदर अप्रतिम अशी ही फेरी आहे, जीवाला आनंद देणारी अशी ही फेरी आहे. आम्ही तर तुमच्यासाठी ही फेरी मारली आहे, हा सुंदर फेरफटका मारलेला आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्ही खूप मस्त फील केलं असेल, तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह सुवर्णा जोशी, न्यूज 18 लोकमत, दादर शिवाजी पार्क. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. अयोध्या नगरी 12 लक्ष दिव्यांनी उजळून निघाली आणि अयोध्येतला हा नेत्रदीपक दीपोत्सव जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा याची नोंद झाली आहे आणि त्यासाठी त्यांची टीम तिथे उपस्थित आहे. 12 लाख दिव्यांपैकी 9 लाख दिवे राम की पेढी पर प्रज्वलित करण्यात आले, तर संपूर्ण अयोध्येत 3 लक्ष दिवे लावण्यात आलेत.
दीपोत्सवाच्या आधी श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या शोभायात्रेचं स्वागत केलं. आणि ही सगळी सुंदर दृश्य पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आत्ता इथे थांबण्याची. मात्र पुन्हा एकदा एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमत वरती पहा शिट्टीतल्या गाण्यांची मैफल आज सकाळी 10:30 वाजता.